महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका. शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका. तर निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी दंगलीची भाषा का केली? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल. अनिल देशमुखांचे आरोप समित कदम यांनी फेटाळले. फडणवीसांच्या सांगण्यावरून देशमुखांना भेटायला गेलो नव्हतो. देशमुखांनीच बोलावल्यानं त्यांच्या घरी गेलो होतो. देशमुखांच्या आरोपांवर कदमांचं स्पष्टीकरण. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. पुण्यात पक्ष कार्यालयाला भेट देणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोर्चे बांधणी. मुंबईत पुन्हा हिट अँड रनची घटना. वरळीत आलिशान कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल. खडकवासला धरणातून 22,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली. पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. अमरावतीकरांच्या आरोग्याशी खेळ. सांडपाण्यात धुतला जातोय भाजीपाला. भाजीपाला विक्रेत्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज रमिता जिंदालचा 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये आज सामना. पुरुष अंतिम फेरीत अर्जुन बबुताकडूनही पदकाची अपेक्षा.